कुठे नाही गेले. कुठे गेले काका? कुठे गेला? गेला ना काका? गेला काका? चाचू गेला आपला? कुठे गेला? कोण आहे? कोण आहे रे? ही पप्पाची बायको तिसरी. माझ्या ग माझ्या. बेकार होता परफेक्ट टाइमवर चेंज. कसं ऐकलं ना हिने एवढं लांबून इकडं तिकडं इकडे ऐकलं. बाबूजी मस्ती चालली पूर्ण. डान्स कर. भाऊ डान्स करेल ना तू काकाच्या लग्नामध्ये? भाऊच्या लग्नापर्यंत केस परफेक्ट होऊन जाईल. शुभमच्या ना होणार. गाईस तर मी आता घरी आलो आणि इतके बोलते तुम्हाला वडापाव करून देते. ऐकूनच शॉक झालो. आणि मला चिकन आणून बॉईल करून टाकलं ते. हे गाईस गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्व? जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर आणि मिसेस कोमल. तर एस के कुठे? एस के किचनमध्ये बाबूसाठी म्हणजे काहीतरी बनवते खायला. आणि एवढ्या रूममध्ये पसरा झाला आहे ना. एक दिवसापासून घरी नव्हतो आम्ही. आलो आहे ताका पसरा साफसफाई करायची. परत 2-4 कामं करायची. ते बाबूला बनवते एस के काहीतरी बनवून एस केला. अख्खा म्हणजे रूम सर्व म्हणजे पूर्ण चहा दूध टाकू एस के घ्या चहामध्ये किती टाकू. सो गाईज आणि आता आम्ही चाललेलो आहे फायनली. बाबूला मम्मीकडे सोडतो थोडा वेळ आणि आम्हाला जरा काम आहे मामाकडे. आमच्या मामाकडे ह्याचे डोळे माझे डोळे सेम होतात. आता बघा उघड आला ना बघा दोघे यांचे दोघांचे परत शरू. विचार तर हात तरी कशाला काढतो? त्रास होतो. तर काही आम्ही ना एवढे दिवस म्हणजे 4-5 दिवस ब्लॉग का नाही केला. आता मध्ये बोलूच करूया परत ब्लॉग स्टार्टिंग. काय झालं माहिती आहे का? मामाचा पोरगा ऑफ झाला ना त्याच्यामुळे आम्ही जास्त ब्लॉगच नाही केले. तेवढा शांत का बसला माहिती आहे का? कारण साहेबांना आलेली आहे झोप. साहेबांना ना दिवसभर असं मस्त सुस्तीमध्ये असतो, रात्रीच एवढा फ्रेश असतो कारण नाईट शिफ्टला ठेवलंय कोणीतरी कामाला. असं नाही त्याचं काहीच. झोपू का बोल फक्त त्याची नको झोपून दे त्याला. मम्मी पण झोपलेली. हे डोळे बघा काय आलं पुढे गेली झोप आलेली आहे त्याला. साठी ना आम्ही एक गोष्ट मागवलेली आणि भरपूर जण आम्हाला विचारत होते की तुम्ही बाहेर जातात तेव्हा त्याला कसं कॅरी करतात किंवा त्याला कसं तुम्ही नेतात. सो त्यासाठी आम्ही मागवलेलं हे लवलॅबचं हिप बेबी सीट कॅरियर. सो खूप भारी आहे आणि कसं यूज करायचं मी तुम्हाला दाखवते. 4-in-1 आहे म्हणजे 4 स्टाईलमध्ये आपण याला यूज करू शकतो. सो एकदम इझी आहे आणि तुम्हाला सगळं जॉईन केलेलंच आहे. फक्त तुम्हाला अटॅच करायचं तुमच्या कमरेला. दाखवते इनवर्ड फेसिंग स्टाईल जी की एकदम इझी आहे. अशी तुम्हाला फक्त हे खाली अटॅच करायचं आहे मागून आणि हे पुढे तुम्हाला फक्त इथे बाबूला बसवायचं आहे. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे की बाबू एकदम इझिली बसला आहे. आणि तुम्हाला जेव्हा बाहेर जायचं असं तेव्हा नाही का आपण हे कमरेवर घेतो हातावर घेतो तर खूप आपल्याला ना हात दुखतात कंबर दुखते किंवा खाली बाबू असे पळतात. तर त्याच्यापेक्षा हे खूप सेफ. सेकंड आहे आउटवर्ड फेसिंग. सो एकदम सोपं आहे. फक्त बाबू जेव्हा होतं तर मग अशी इनवर्डमध्ये आतमध्ये डोकं होतं आणि आतमध्ये आता असेल तर बाहेर पुढे डोकं असेल म्हणजे त्याला पुढचं काय बघायचं असेल तर त्याला आउटवर्ड फेसिंगमध्ये पण आपण बसू शकतो. आणि इथून इझिली तो पाय घालून बाहेर काढून इथून त्याला फिटिंग करून हवं तसं आपण त्याला फिट करतो. आणि हात वगैरे सोडून पण इझी आपण चालू शकतो, मस्त नेऊ शकतो. म्हणजे बाबूला पण आवडतं. तर तुम्हाला याच्यामध्ये 2-3 कलर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, टॅप करा आणि ऑर्डर करा. त्याचा टायमिंग आहे 4चा. तर मी एवढी काळी कधी चालली दिवसेंदिवस. ए काय मोबाईल आहे का मस्टुरी आहे. मी मध्ये काळी होते मध्ये गोरी होते. तर गाईस बाबूला ना आंघोळ घालताना अशी जो सीन होता ना तो मी शूट नाही करू शकली. पण ना बाबू एवढी मजा करतो ना आंघोळ घालताना टबमध्ये. उद्या मी त्याचे पॅन्ट घालून तुम्हाला ब्लॉग शूट करेन की बाबूची एक मजा म्हणून दाखवेल आणि आमच्यासाठी ती मेमोरीज पण राहील ब्लॉगमध्ये की बाबूची आंघोळ. आणि पापा पापा दादा पोळा दिला म्हणून पापा पापा बोलतोय ना. दिला बोलले पापा बोलू पापा बोलतो काही बापा पापा आणि डॅडा बोलायला शिकला माझा बच्चू आमचा. सो बघा ना केवढा मोठा झाला. आता चालायला पण लागले. आता लय मजा येते आम्हाला घरामध्ये. आता ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येईल. परत आता 2 लग्न आहे घरामध्ये अजूनच मजा येईल. तर हा महिना जाऊन जानेवारी खराब होता पण फेब्रुवारी काय दे तुला आता दे काय डॅडी दे काय देऊ मोबाईल दे मला iPhone 16.
पप्पाने तिथे हप्त्यावर घेतलाय. लवकर दे बच्चा. दे तुझ्यासाठी कमू पक्का. नाही लवकर न जायचं. बाबू एकदम 20 वर्षाचा होईल ना तेव्हाच मोबाईल देते. 10वीला ना बाबू हसला. काल काय माहिती झोपत नाही ना. आणि लय दिवस झाले ना का ब्लॉगची ना सवय म्हणजे असं कमी झालेली. पण काय नाही आता मग कशी स्टार्ट होईल तर एक चहा पिऊया मस्त एनर्जी येईल. पहिले बाबूला सोडूया इकडे आईंकडे कारण का आज आमोशन आहे संध्याकाळी तर लेट झालो तर बाबू इकडेच राहील वाटतं मला आता आज. वाव ती थार पण किती मस्त केली. सो इसकी गेली आता जस्ट सोडायला बाबूला आणि गाडीचा आवाज खूप जास्त येत होता मग गाडी बंद केली थोड्या वेळ. तर आता मी हीच गाडी वापरतो जास्त करून. आता तर ही गाडी बंद होती हिला स्टार्ट केलं आहे आपल्या वेरणाला तर आता स्टार्ट करून घेतलेलं आहे. आणि आता मग घरी बोललो का थार रोज काढायला वैताग येतो तर ही कशी गाडी ॲटोमॅटिक असल्यामुळे एकदम बेस्ट आहे. काय टेन्शनच नाही. चालवायला पण एस के चालू होता. आता येऊन एस के ड्रायव्हिंग करणार आहे तर एस के आता मला मामाकडे नेणार आहे आणि तिकडे जाऊ. काय झालं माहिती आहे का म्हणजे खूप वाईट घटना झाली. असं व्हायला नाही पाहिजे आणि पोरांनी पण समजून घेतलं पाहिजे. काही डिप्रेशन काही टेन्शनमध्ये असं काही म्हणजे सल्ला घेऊ नका आणि असं कधीच कोणीही काय करू नका. आईबापांचा विचार करा रे. बाकी काहीच नाही या जगामध्ये. आईबापांसाठी जगायचं आईबापांसाठी मारायचं असा विचार करून जगा रे. आमच्या मामाचा बरोबर एवढं सोडून गेला. एवढा मस्त होता ना बिचारा. गेल्या टाइम मी त्याला जिम पण लावून दिली ती आणि खूप आमचा बोन पण चांगला होता. तर एवढं टेन्शनमध्ये होता ना 2-3 दिवस काय समजतच नव्हता. तर आता जरा झालं घटना. तर आता एक भाऊ आहे तर आपण त्याला भेटूया जाऊ मामीला भेटूया आणि मग तिकडनं मग परत आपल्या सलूनमध्ये जाऊ आणि परत एक काम आहे तो पण कम्प्लीट करूया आज. तर काय आता घरी पण आलेलो आम्ही आणि दिवाबत्ती वगैरे केली पाणी भरलं आणि बाबू खेळतोय बाबूच्या फ्रेंड सोबत रिया आणि तुझं नाव काय प्रांजलला. हे बघा नाचतोय पोरींसमोर नाचो चाललंय तुम्ही. मध्ये पण तुम्हाला थोडंसं वर्कआउट दाखवतो. आज बॅक आहे मस्त वर्कआउट दाखवतो. आणि माझा नेक्स्ट ब्लॉग असेल तो म्हणजे कपडे साफसफाई आणि उद्या काय सांगा उद्या शुभमचा नामकरण आहे. मजा आया. नामकरण ना केळवण नाव ठेवलं त्याचं केळवण. ओके म्हणजे शुभमला जेवायला बोलायचं. मुलांचा असतो का मग असतं का बहिणी म्हटलं मुलींचं असतं सगळं. बाबू ना काय केलं सांगू का इथे राहायचं ना सगळं काय करून ठेवलं माहिती का. डाएटचं सामान ठेवलं ना सगळं. तर मी बोलले टॉवेल का ठेवलं झाकून ठेवलं का बाबू हे करायला म्हणून छान आहे तो. तुम्हाला वाटतं त्या उचकणार नाही. विटामिन टॅबलेटची गरज आहे. परत ना फिश ऑइल तर नक्की यूज करा स्किन साठी पण बेस्ट आहे. इसकेला पण देतो मी नाही खाल्ले मी अजून. परत बाकी तुम्ही नॉर्मल टॅबलेट आहे किंवा ही माझी सर्वात स्वस्त गोळी आहे विटामिन ई आहे. लय भारी आहे यूज करा. स्किन बघा तुम्ही बघता आणि हेअर बीचं काही टेन्शन माझे कांदे बटाटे काढून यांनी नाही गेलं स्वतःच्या हेच मगाशी तिला बोललो ना मी रणजी कसल्यामध्ये का नसांसाठी असतो. स्किन पातळ होतं नसा दिसतात बघ. हा काय ना आम्ही काय नाही करत मी बोलतो फक्त. हा तू खेळ ना पोरींसोबत. लक्ष हा ना काय म्हणतो 5-5 मिनिटांनी येतो बघायला म्हणजे मी ना नसली ना इथं तर मग तो लास्ट ऑप्शन कुठे शोधतो बाथरूम मध्ये. आणि ही पण भारी आहे कर आणतो येताना लय भारी भारी रेसिपी करू. आणि उद्या काय बनवायचं ते पण बघा. माझी ब्रोकली पण आहे ती फ्रीजमध्ये ठेव आणि रेसिपी माझी ब्रोकली नाही मी इथेच बाबू मम्मा नाही गेली कुठे. तर बाबूला तर नवीन शिकलाय 5-5 मिनिटांनी 5-5 मिनिटं पण 1-1 सेकंदाचे होतो. डोकून बघतो काय करते मम्मा काय करते आणि दिसली नाही ना तर मग हंगामा सुरू झाला. बाबूजी मस्त चालली पूर्ण. काय रे बाबू काय साफसफाई करायचं की मस्ती करत बसले. हा
पप्पा आले तरी आवाज नाही दिला आज. आई आले गाईस तर घर आवरायला घेतलं जरासा मदत करायला. मला वाटलं भरपूर आवरून ठेवलं असेल आतून तर काहीच नाही केलं यांनी. आता झाले काय आवडले झाले सगळे आवडले ना मी बोल वर्कआउट टाकतोय जिम मध्ये. काय घंटा व्हिडिओ काढायला भेटलाच नाही कारण गाणे चालू होते गाईस. सॉरी बाबू शोरू आता रोज ब्लॉग येणार शोरूचा आमच्या. काय खातो मारे का तिकडे तो काय त्याची दुधाची पावडर पडली ती खात बसला त्याच्यावरनं. अरे, असं हराम आहे. नो, हा, बघितलं का केव्हाची गंदी येते एसके बघितलं काय करत होता पोरगा तुझा दुधाची पावडर त्याच्यावर पडली ती खात बसला त्याची. बघा, असं बोटाने चाटतो ते. हे बघ चेहरा ये इकडे चल इकडे पप्पाकडे ये. हे बघ हे बघ, इथे हेल्प करायला हे बघ एसकेला. काय झालं. हा घर आहे का काय हे समजत नाही मला. सर बोलला तो हे ना इंटेरियर आहे ना तर तो बोलला का मला तुझी रूमची व्हिडिओ पाठव मी तुला सांगतो सर्व. बंटी सर आहे. गाईस तर मी आता घरी आलो आणि इतके बोलते तुम्हाला वडापाव करून देते. ऐकूनच शॉक झालो आणि मी आता चिकन आणून बॉईल करून टाकलं ते डायरेक्ट काहीच नको. ते भाजी चपाती खाय वडा चपाती. पाव कुठे मग पाव सांगायचे मला आणले असते ना. हो बिचारा आईने काय काय आणलं तेल बी सर्व आणलं. आज जरा दिवसांनी आई आमच्या घरी आले आम्हीच गेलो. लग्नासाठी मला एकच गोष्ट जोरात बोल. बनवायची. लग्नासाठी मला एकच गोष्ट बनवायची. वडापाव मॅगी, ब्रेड कटलेट, कसं शिकली तू सर्व स्ट्रगल केला. नूडल्स. मी तुला इंटरव्ह्यू घेऊ का तुम्हाला काही कोमलचा इंटरव्ह्यू मी घेतो स्वतः तर बघूया आपण. चला आपल्या ब्लॉगवर हा चॅनलवर घेऊ का उद्या बरोबर. मग पहिले कोमलचा घेऊ मग शुभमचा घेऊ दादाचा घेऊ मयुरीचा घेऊ सर्वांची इंटरव्ह्यू घेऊया घरामध्ये. ब्रॉडकास्ट काय ब्रॉडकास्ट फ्रॉड म्हणजे फ्रॉडकास्ट तेवढं समजतं मला इंग्लिश. जे पण आहे माझी जीभ जड आहे म्हणून जे आहे ते सांगतो ब्रॉडकास्ट राईट. ते बघा आता हे असे ठेवायचे वडे म्हणून आणि याचं मस्त बाबू वडाचा पावचं दुकान क्रेझी वडापाव. वडापावला टेस्ट असते माझं खरं नॉनव्हेज पेक्षा. मी खाणार नाही मला किती बोलली तरी. तुम्हाला माहिती पहिले आहे खायचं ना माझं आता ना मी जस्ट शर्ट काढला आणि माझी बॉडी बघितली आणि ना ते नवीन शर्ट येतं त्याचं ना पहिले टी शर्ट त्यांना त्याचं ना पूर्ण काळा बॉडी लागला. एवढा घाबरला काय इन्फेक्शन झालं बॉडीला. हे बघा गट्टीसारखी बॉडी झाली पूर्ण. आंघोळ करायला लागेल. वडीवाल्याला नवरा माझा कोणाला पाहिजे नसेल विकत घ्या. विकायला लागलं मला. विकणार आहे कितना चाहिए तेरे पैसा बोल. मला किती करोड दिले तरी मी तुला सोडून नाही राहू शकत कोणाकडे. एक बोलणं एक बोलतो मी. सगळ्या टाकीवर नाव पण सोडायचे. सोडा नाही आणला तुम्ही. तर काही आमचं ना फ्रीज एवढं खराब झालेलं ना खूप म्हणजे खूप खराब झालं. भाज्या बिज्या सर्व काढून एकदम नीट करूया आज. पूर्ण क्लीन करूया फ्रीज. बघा महाबळेश्वरला तेव्हा ही पडलं महाबळेश्वर. इथे आहे गोवा इकडे आहे ते नाशिकचे आणि या 3 आमच्या बायको. हा मी आहे मीना. हा मी आहे गाईस. तर मी हिच्याशी लग्न केलं आणि हिच्याशी तर राग आलाय दोघींना. हिने मला कापून टाकली मुंडी. बघ बरोबर ना. यांच्या दोघींशी लग्न केलं हिने कापून टाकलं मला. 2 बायकां आई फजिती मला आहे. अशा बघायला लागल्या. आईला कोणतं लग्नाची बात चालू आहे. घाबरलाय. छोरो छोरो पप्पाची गाडी कशी करते अशी करायला लागली ना. आणि मॅव कशी करते मॅव 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 कशी करते. आणि पप्पा कसा करतो कसा करतो पप्पा. अबो छत्रपती शिवाजी महाराज कुठे 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 दाखव शक. हे बघा दाखव मागितलं ना त्याला. कुठे दाखव छत्रपती शिवाजी महाराज. हा बघितलं कुठे इकडे. किती हुशार आहे पोरगा. कुठे बाबू महाराज आपले. आणि आई आई कुठे आई आईचा फोटो कुठे आईचा फोटो कुठे आई. हा इकडे हुशार आहे. आणि देव बाप्पा देव बाप्पा चाचूचा फोटो पण कुठे. चाचूचा फोटो कुठे. चाचू तिकडे बसलाय बघा. हा बघ रे चाचू समजायला लागला हो तुला आता. चाचू कुठे आणि देव बाप्पा कुठे. ते विचारायचं राहिलं बाप्पा अजून चाचूला पप्पी द्या पप्पी दे चाचूला पप्पी. तिकडे नाही इकडे रिअल मध्ये दे ना. तिकडे फोटोला का देतो इकडे दे. शर्ट बघितलं वाटतं कोणाचा तरी कोमलचं अजून मोठा करून टाकला. आता ते घालेल तर अशी लुचू देतील. जिमला नाही गेला का. जय बाप्पा जय जय. इसके बोलला एवढा किचन मला देऊन टाक
बस जिमसाठी प्रॉपर इतकी डाईट इथे सर्व सामान राहील. मला ना किचन वाढवायचं खरं म्हणजे एवढा किचनचं काम करायचा विचार चालू आहे. लग्न आहे म्हणून नाही करायचं काहीच गोष्टी, लग्नानंतर काहीतरी ॲडजस्ट करतो. आपला रूम कसा होता तुम्हाला बघायचं का? आमचा रूम बेडरूम पहिले लग्नाच्या अगोदर तुम्ही लोक असेल असा बेडरूम होता ना आमचा, एकदम असा जंगलासारखा बेडरूम होता. हा अख्खा बेडरूम आम्ही बनवला. अख्खा असा एक फोटो टाकतो त्याच्या बाजूला, बेडरूमचा फोटो बघा तेव्हाचा. हा आम्ही बनवला लग्नानंतर सर्व. कुठे नाही गेले? कुठे गेले काका? कुठे गेला? गेला ना काका? गेला काका? चाचू गेला आपला? कुठे गेला काका? चाचू कुठे गेले? कुठे गेले? काका बोल. काका आज आमोशा बाबू घरीच राहणार. आज नजर काढायची ना. अरे हे कोण आहे? कोण आहे रे? ही पप्पाची बायको तिसरी. माझ्या ग माझ्या. बेकार होता परफेक्ट टाइमवर चेंज. कसं ऐकलं ना हिने एवढं लांबून इकडं तिकडं इकडे ऐकलं. लय डेंजर आहे. झोपेत पण काय बोलेल याच्या बाजूला तुम्ही 4ला बोला का 5ला बोला ऐकेल. माझी झोप पक्की नसते. डोळे मिटलेले असते तरी का वडापाव टाकले एसके जरा मोठी तर किती घ्यायची एसके 2-3च होईल एकात. अरे भैया लोक काय वडापावसाठी कसे काढतात दिवस आणि कसे हे पण खरी बात आहे गाईस. वडापाव मध्ये जे पावर आहे ना कुठेच नाही. आपल्या महाराष्ट्राचा वडापाव बेस्ट. भैया लोक आमचे वर्क करतात ना, कारागीर लोक, भैया ना बोलत सॉरी दातीवाजून कारागीर लोक वर्क करतात ना आमचे, तर ते लोक वर्क करताना जेव्हा ते वडापाव खातात 1-2 ना 2 खातात ते आणि तसं काम पण करतात. वडापाव खाणं चांगली गोष्ट आहे, म्हणजे फक्त पचवलं पाहिजे, चालणं काम करणं मग काय नाही वाटत बॉडीला. या चिकन बॉईल केलं आणि ना ब्रोकली बॉईल केली आहे. बाबू कुठे? चाची कुठे? सरू चाची कुठे? चाची कुठे? हसतोय ही बघ इकडे. अरे आता इकडे दाखवली, इकडे कुठे गेली? काकू कुठे? नवीन काकू गेली बाबू. मग काकी बाबूची काकी बघा, चाचीची नवीन बायको. हे बघ इडा झाला मारतो कसा डोक्यात बघ. काय समजलं नाही ना, याला राग आला डोक्यात मारतो एकेकाच्या लय जोरात मारतो. आणि कसा मारतो बघितलं का? डोकं पण आपटतो. बाबू डान्स कर, सुरू डान्स कर, डान्स कर, डान्स कर, डान्स कर, डान्स कर. बाबू डान्स करेल ना तू काकाच्या लग्नामध्ये? भाऊच्या लग्नापर्यंत केस परफेक्ट होऊन जाईल, शुभमच्या नाही होणार. कसं मारतोय तर काहीच नाही. पाण्यात उकळून घेतलं आणि ब्रोकली पण उकळून घेतली आणि मीठ टाकलं थोडंसं बस. आजचं जेवण हेच माझं. अगं बाबाचा कॉल आला बाबूला, बाबा गावावरनं आलेले आज कट झाला आणि बाबू का मोबाईल घेतलाय, काकाचा चाचूचा मोबाईल घेतलाय आणि इथे दादा दिले वडापाव. इसके खाते वडापाव, वडापाव लवर आहे. इथे आम्ही अलगच काहीतरी वेगळं चालू आहे.